आज आपण इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रम 2026-27 मधील पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय 1 सोडवणार आहोत. आता आपला पहिला प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडा. त्यातला पहिला, कॅरमच्या सोंगट्या एकावर एक ठेवल्या तर कोणता आकार तयार होईल? आता आपण कॅरमच्या सोंगट्या पाहूया. त्या एकावर एक ठेवून पाहूया. या आहेत आपल्या कॅरमच्या सोंगट्या. त्या आपण एकावर एक रचून ठेवून पाहूया कोणता आकार तयार होतो. आपण कॅरमच्या सोंगट्या एकावर एक रचून ठेवल्या तर डब्यासारखा किंवा पाईपसारखा असा आकार तयार होतो आणि या आकाराला काय म्हणतात? वृत्तचिती. आपण जर अशी आकृती पाहिली ही तर कोणती आकृती दिसते? ही म्हणजेच एक वर्तुळाकार कडा, खालची एक वर्तुळाकार कडा, म्हणजे दोन वर्तुळाकार कडा, वरचा एक सपाट पृष्ठ, खालचा एक सपाट पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ, म्हणजे ही कोणती आकृती आहे? तर ही दिसते वृत्तचिती. मग इथं आपल्याला पर्याय दिले आहेत. अ इष्टिकाचिती, ब वृत्तचिती, क शंकू, ड घन. ही सुद्धा नाही. ही काय आहे? वृत्तचिती. मग या पर्यायाला आपण चौकोन करणार. हा पर्याय बरोबर आहे. 2 वाळूचे घड्याळ. आता इथे घड्याळाची पुस्तकात आकृती दिली आहे अशा प्रकारे असतं वाळूचं घड्याळ. कोणत्या दोन समान आकारांनी तयार झाले आहे? आता हे आहे वाळूचं घड्याळ. आता हे कोणत्या दोन समान आकारांनी तयार झाले आहे? वरचा एक आकार दिसतोय आपल्याला, एक कोन, एक वर्तुळाकार कडा आणि एक वक्राकार पृष्ठ, वरती पण एक वक्राकार पृष्ठ. हा कोणता आकार आहे? आईस्क्रीमच्या कोनचा, म्हणजेच शंकू. म्हणजे कोणत्या दोन आकारांनी तयार झाले? तर शंकू. मग पर्यायात शोधा. ड पर्यायामध्ये आहे शंकू. घन आहेत का? हे नाही. त्रिकोणचिती, त्रिकोणचिती सुद्धा नाही. त्रिकोणचितीला खाली त्रिकोणी पृष्ठभाग असतो. इथे काय आहे? गोल पृष्ठभाग आहे आणि इथे गोल पण नाही. तर कोणत्या? शंकू. दोन शंकूंनी हे तयार झाले, म्हणून आपण बरोबर पर्यायाला चौकोन करूया. शंकू. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही? आता आकार एकतर एकमितीय, द्विमितीय आणि त्रिमितीय असतात. मग आपण नुसती कागदावर एक रेषा काढली तर तिला फक्त असते लांबी, तिला रुंदी असत नाही, म्हणजेच ती आहे एकमिती. मिती म्हणजे काय? लांबी. लांबी ही एकच मिती तिला आहे. मग आपण एखादा चौरस काढला किंवा आयत काढला तर त्याला लांबी आणि रुंदी दोन्ही असतात, म्हणजे तिला दोन मिती असतात, म्हणजे ती द्विमितीय आकृती. आणि आपण जर कागदावर एखादा शंकू किंवा दंडगोल काढला तर आपल्याला त्याला 3 मिती दाखवाव्या लागतात. आता अशा प्रकारे आपण जर दंडगोल काढला तर हा जो आपण वरती गोल दाखवलाय, हा असा एक गोल दाखवलाय, तर याला लांबी, रुंदी आणि उंची या 3 मिती असतात. ती म्हणजे त्रिमितीय आकार. मग यात आपल्याला प्रश्नात दिलंय की खालीलपैकी कोणता आकार त्रिमितीय नाही? मग कोणत्या आकाराला याच्यात 3 मिती नाहीत? चौरस. चौरसाला 2च मिती आहेत, लांबी आणि रुंदी. तो आपल्याला सपाट पृष्ठभागावर काढता येतो, तो आपल्याला उचलता येत नाही, म्हणजे हा आहे द्विमितीय आकार. गोल आपल्याला, आपण चेंडू घेतला तो कसा असतो? गोल. तर त्याला 3 मिती असतात. दंडगोलाला सुद्धा लांबी, रुंदी, उंची आणि शंकूला सुद्धा लांबी, रुंदी, उंची असते, म्हणजेच यापैकी चौरस हा त्रिमितीय आकार नाही. आता खाली दिलेल्या संख्यांवरून त्रिमितीय आकृत्या काढा व नावे लिहा. आता पहिला प्रश्न आहे, पहिला चौकोन आपल्याला सोडवायला दिलाय. 5 पृष्ठे, 5 शिरोबिंदू आणि 8 कडा आहेत. एक पृष्ठभाग चौरसाकृती व उरलेली पृष्ठे त्रिकोणाकृती आहेत. आता असा कोणता आकार आहे, कोणती आकृती आहे की जिला 5 पृष्ठे, 5 शिरोबिंदू आणि 8 कडा आहेत? या आधीच्या आपण
सराव संचामध्ये पाहिलं आहे पहा. आधी आपण जो सराव संच सोडवला त्यात आपण पाहिला आहे. हा खालचा पृष्ठ चौकोनी, 5 शिरोबिंदू, शिरोबिंदूंची संख्या 5, कडांची संख्या 8, उभे पृष्ठ 4 आणि तळाचं पृष्ठ चौकोनी, तळाचे पृष्ठ चौकोनी. हे पहा, तळाचे पृष्ठ चौकोनी 1 2 3 4 चौकोनाचे आणि वरचा एक शिरोबिंदू, आणि हे जे त्रिकोण उभे केलेले आहे त्याच्यावर त्याच्या 1 2 3 4 कडा आणि खालच्याच्या 4 कडा, 8 कडा. म्हणजे ही कोणती आकृती आहे? ही आहे चौकोन सूची. म्हणजे आपल्याला मग कोणती आकृती काढायची आहे? तर चौकोन सूची. चौकोन सूची काढूया आपण. मग खाली एक चौकोन आपल्याला काढायचा आहे. खाली चौकोन काढूया आपण. आता इथे मध्ये बरोबर एक शिरोबिंदू घ्यायचा आणि या बाजू अशा जोडल्या की आपली चौकोन सूची तयार होते. म्हणजे हे आहेत वरती उभे केलेले त्रिकोण. या बाजूवर एक त्रिकोण उभा करूया अशा प्रकारे. समोरच्या बाजूवरचा या बाजूवरचा एक. अशा प्रकारे ही आहे आपली चौकोन सूची. पहा, हिला 5 पृष्ठे आहेत का? खालचा एक पृष्ठ चौकोनी आणि वरचा हा एक त्रिकोण, समोरचा हा दुसरा, तिसरा आणि मागचा चौथा. म्हणजे 4 त्रिकोण आणि एक चौकोन. म्हणजे 5 पृष्ठे आहेत. 5 शिरोबिंदू आहेत का? शिरोबिंदू दाखवूया आपण. शिरोबिंदू सुद्धा आपण दाखवूया. 1 2 3 4 आणि 5. 5 शिरोबिंदू, 5 शिरोबिंदू, 8 कडा. 8 कडा आहेत का? 1 2 3 4 आणि खालच्या चौकोनाच्या 4. 1 2 3 4, 4 आणि 4 8 कडा आहेत. एक पृष्ठभाग चौरस आकृती. खालचा पृष्ठभाग चौरस आकृती आहे आणि उरलेली पृष्ठे त्रिकोणी आहेत. ही उरलेली वरची पृष्ठे त्रिकोणी. म्हणजे ही काय आहे? चौकोन सूची. मग हिचं आपल्याला नाव सुद्धा लिहायला सांगितलंय. हिचं नाव लिहूया आपण वरती इथे, चौकोन सूची. आता खालची आकृती पहा. एक पृष्ठ वक्राकार आहे, शिरोबिंदू नाहीत व कडाही नाहीत. आता शिरोबिंदू नाहीत, कडा पण नाहीत आणि एकच पृष्ठ, ते पण वक्राकार आहे. हा काय आहे? गोल. गोलाला शिरोबिंदू पण नाहीत, कडा पण नाहीत आणि एक वक्राकार पृष्ठ आहे फक्त. मग आपण इथे काय काढणार? गोल. याचं नाव लिहूया आपण, गोल. गोल काढूया आपण. बांगडीच्या छोट्या झाकणाच्या कशाच्या सहाय्याने काढला तरी चालेल, किंवा मग कंपास पेटीमधील कंपासने काढला तरी चालेल. आता आपण याला नाव दिले गोल, पण हा वर्तुळ दिसत आहे. याला आपल्याला तिसरी मिती दाखवावी लागेल. म्हणजे हा गोल दिसला पाहिजे. हे काय आहे? एक वर्तुळ. मग आपण याला अशी एक गोलाकार, हा त्याचा पृष्ठ दाखवूया, गोलाकार पृष्ठ. म्हणजे हा आपला चेंडूसारखा गोल दिसेल. हा झाला गोल. ही आकृती झाली गोलाची. पहिली होती ती वर्तुळाची. मागच्या बाजूचा डॉट डॉटने दाखवला किंवा नाही दाखवला तरी चालेल. पुढची आकृती आपल्याला काढायची आहे. 6 पृष्ठे, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू आहेत. आता कोणत्या आकृतीला 6 पृष्ठे, 12 कडा आणि 8 शिरोबिंदू आहेत? तर इष्टिकाचितीची आकृती पहा. इष्टिकाचितीची आकृती, वरचं एक पृष्ठ, खालचं एक पृष्ठ आणि बाजूची 4 पृष्ठे. 4 आणि वरचं एक आणि खालचं एक, 6 पृष्ठे असतात. 12 कडा असतात. आता आपण सराव संच सोडवताना पाहिलेला आहे पहा, आकृती काढलेली आहे पहा. ती आकृती पहा.
ही आहे इष्टिका चिती किंवा चौकोन चिती. हिला चौकोन चिती किंवा इष्टिका चिती म्हणतात. मग तर हिला पहा 1 2 3 4 मागचे एक 5 आणि खालचे एक 6 अशी 6 पृष्ठे आहेत. कडा किती आहेत? कडांच्या संख्या 12 आहेत. वरच्या 4 खालच्या 4 4 आणि 4 8 आणि ह्या मधल्या 4 12 म्हणजे 12 कडा आहेत. आणि शिरोबिंदू किती आहेत? 1 2 3 4 आणि वरच्या चौकोनाचे 4 आणि खालच्या चौकोनाचे 4 म्हणजे 8 शिरोबिंदू आहेत. म्हणजे कोणती आकृती काढायची आपल्याला? चौकोन चिती किंवा इष्टिका चिती. आता चौकोन चिती किंवा इष्टिका चिती काढताना आपण 2 चौकोन काढायची. पहा कशी काढायची. हा एक आपण चौकोन काढला. आता याच्या मधोमध असा एक चौकोन काढायचा. मधोमध म्हणजे पहा कसा, थोडीशी खाली जागा सोडून आणि अशा प्रकारे थोडा इकडे येईल असा एक चौकोन साधारणतः जो वरचा काढला आहे त्याच मापाचा काढायचा. दोन चौकोन काढले. आता यांचे फक्त कोपरे जोडायचे. याच्यासोबत हा, याच्यासोबत हा, खालच्यांसोबत खालचे. पहा पहा या आकृतीला 6 पृष्ठे आहेत. 1 2 खालचे 1 3 इकडचे 1 4 समोरचे 5 आणि मागचे 6 12 कडा आहेत. वरच्या 4 खालच्या 4 आणि बाजूच्या 4. शिरोबिंदू दाखवूयात आपण हिचे. 8 1 2 3 4 वरच्या चौकोनाचे 4 खालच्या चौकोनाचे 4 1 2 3 4. मागच्या बाजू डॉट डॉटने दाखवले तरी चालतील. आता हिचे नाव पण आपल्याला लिहायला सांगितले. हिचे नाव काय आहे? इष्टिका चिती. किंवा चौकोन चिती. खालची आकृती आपल्याला काढायला सांगितली. एक वक्रपृष्ठ, 2 वर्तुळाकार कडा आणि 2 सपाट पृष्ठे आहेत. आता एक वक्रपृष्ठ आपण वृत्तचितीची आकृती जर पाहिली तर 2 वर्तुळाकार कडा आपण आधी काढूया. हा 2 वर्तुळाकार कडा असतात आणि त्या कडा जोडल्या तर होतं हे एक वक्रपृष्ठ. आणि 2 सपाट पृष्ठे, हे एक वरचं आणि हे खालचं. म्हणजेच आपल्याला कशाची आकृती काढायची इथे? मग वृत्तचिती. वृत्तचितीच्या आकृतीला एक वक्र पृष्ठ, 2 वर्तुळाकार कडा आणि 2 सपाट पृष्ठे असतात. इथे काढूया आपण वृत्तचिती. ही एक खालची वक्राकार कडा. ही आहे आपली वृत्तचिती. हिचं नाव पण आपल्याला लिहायचं आहे, वृत्तचिती. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय पहिला सोडवला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.